हॅलो. अरे बाबा नाही पैसे माझ्याकडे रे. काय आधीचेच पैसे अजून दिले नाहीत. यायला पैसे काय झाडाला लागतात काय? रे, अरे ठेव. बाबा पण पैसे झाडालाच लागतात. काय बोलताय? हा मग कुठे? चल ये तुला गंमत दाखवतो, ये आमच्या घरी. अरे पैशाचं झाड आहे वाटतं. मग ये तुला माझी तिजोरी दाखवतो बघ. पण तो झाड कुठं आहे? अरे हे काय, आयला एवढे काजू. पण ते पैशाचं झाड. अरे मग हेच माझ्यासाठी पैसे आहेत. हा. बघ तुला अजून दाखवतो. एवढ्या गोणी भरून काजू आहेत. अरे आम्हा शेतकऱ्यांसाठी हेच पैसे. गुणिले 35, 1575. चालेल ठीक आहे. बघितलेस, हे असे पैसे येतात. ह्या ज्या काजूच्या बिया आहेत ना, हा. त्या पैशांमध्ये कशा कन्वर्ट करायच्या ह्याच्यासाठी एक छोटासा प्रोसिजर आहे. ये तो मी तुला दाखवतो. ये आत ये. हे बघ, मगाशी आता तुला जो कच्चा काजू दाखवलेला, काजूची बी, हा. ते प्रोसेस करण्यासाठी सर्वात पहिली स्टेज आहे ते हे बॉयलर. हा. या बॉयलर मध्ये इथे पाणी आणि इथे काजू. हा. वाफ पास केल्यानंतर आहे ना तो काजू फुलतो. हा. तेही ही प्रोसिजर याच्यात होते. ओके. वरून काजू टाकायचे आणि काजू नंतर इथून आपल्याला बाहेर काढावे लागतात. ओके. याच्यात काजू आहेत का आता हो, आतमध्ये? आता काजू आहेत आतमध्ये याच्यात. ओके. पण ते आता वाफ पास केल्यानंतरच ती सगळं प्रोसिजर कम्प्लीट होणार आहे. ओके. ये त्याच्यानंतर सेकंड स्टेज दाखवतो तुला. जे बॉयलर मध्ये आपण काजू बॉईल करतो ना, हा. त्याच्यानंतर हे असे 2 दिवस पसरवून ठेवावे लागतात. उन्हाळ्याच्या टायमाला हे 1 दिवस ठेवले तरी चालतात, पण आता मॉइश्चर आहे, पावसाळा, म्हणून हे 2 दिवस ठेवावे लागतात असे पसरवून. ओके. त्याच्यानंतर हा इथे माझा कटर आहे. हा एक जुना कटर आहे. त्याच्यामध्ये हे कट करण्याची प्रोसिजर जी आहे ती या प्रकारे आहे. एक एक बी अशी हातात घ्यावी लागते आणि हा इथून पॅडल मारला की हे बी कट होते. हा एक वेगळा दुसरा कटर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एका टायमाला एक बी घेऊन ती यात आतमध्ये टाकावी लागते आणि हे वरून हँडल प्रेस करायचं. लय फास्ट काम आहे बा तुमचं. एका दिवसाला 40 ते 50 किलो बिया कट कराव्या लागतात. ह्या आपण याच्या बिया कट करतो, त्यानंतर ह्या असं इथे हे वहिनी जशा काढते ना एक एक, तसं यातून घर बाहेर काढावा लागतो आपल्याला. तो घर हा असा जमा झाला ना. बरे, दुसरी एक सावधानतेचा इशारा देतो. हे करताना यातून काजूच्या बियांमधून एक काळा तेलकट असा द्रव बाहेर पडतो. तो अतिशय जहाल असतो. तो ऍसिडच असतो एक तो प्रकार. जवळपास ऍसिड सारखाच असतो. ते हे काम करत असताना हे बघ, हा इथे हा जमा करून ठेवलेला आहे. हे इथे बघू शकतोस तू. हे सगळं असं जमा होतं. हे काम करत असताना मला घरातली माझी छोटी मुलगी जी आहे तिला मला ह्याच्यापासून लांब ठेवावं लागतं. लहान मुलांना या सगळ्या प्रकारापासून, ह्या प्रोसिजरच्या कामापासून त्यांना लांब ठेवावं लागतं. नाहीतर जर हे तेल जर अंगाला जर लागलं तर शरीराच्या ज्या भागाला लागतं ना तिथे जवळजवळ असं भाजल्यासारखं होतं ते. मोर पण आहे तो तुमच्याकडे? एक वेळा हा बघ, आता हा जो वहिनीने जो या बियांमधून घर बाहेर काढलेला आहे ना, तो हा घर आहे. ओके. हा घर आता आपल्याला ड्रायरला लावायचा आहे. ये तुला ड्रायर दाखवतो. इथे एवढीच लाईट आहे. हे बघ, हे माझ्याकडे 2 ड्रायर्स आहेत. हा इथे 15 किलोचा ड्रायर आणि हा 25 किलोचा ड्रायर आहे. 25 किलोचा ड्रायर म्हणजे जेव्हा मी 100 किलो बिया कट करणार तेव्हा 25 किलो त्यातला गर निघतो बाहेर. ओके. तो 25 किलो गर
या ट्रेज मध्ये असं सेट करावा लागतो. ओके. जसे हे मी सेट केलेले आहे. हे बेकरी सारखंच झालं एक हो. प्रकारे. आणि ह्याच्यामध्ये 70च्या टेम्परेचर वरती उन्हाळ्यात 7 तास आणि पावसाळ्यामध्ये मॉइश्चर वगैरे जरा वाढलं की 8 तास मी ह्याच्यामध्ये बेक करत ठेवतो, ड्राय करत ठेवतो या बिया. आता ड्राय करण्यासाठी एक रात्री साधारण आपण हे ठेवलं की सकाळी उठल्यानंतर त्या बिया व्यवस्थित रोस्ट झाल्या, त्यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलं की त्याच्यानंतर मग मी ह्या बियांना ही अशी निवड मारतो. म्हणजे हे अख्खे काजू एका साईडला आणि हा तुकडा पाकळी जो आहे तो वेगळा. ओके. म्हणजे अख्खे वेगळे, तुकडा वेगळा करायचा. कस्टमरला देताना पण मी पॅकिंग तशीच देतो. म्हणजे दोघांचा रेट वेगळा असतो ना, दोघांचा रेट वेगळा नसतो. आता हे माझ्या परिसरात आजूबाजूची जी गावकरी मंडळी जी आहेत त्यांची जी काही काजूची झाडं जी आहेत ते लोक माझ्याकडेच प्रोसेसिंगसाठी हा काजू घेऊन येतात. ओके. ह्या काजूमध्ये हे 2 प्रकार आहेत. पॅकिंग कसं केलं? ही जी साल जी आहे पॅकिंग कसं केलं? ही पॅकिंग सगळी अर्ध्या किलोची पॅकिंग आहे. ओके. या मशीन मध्ये? हो. मी इथून वजन काट्यावरती सगळ्याचे वजन करून नंतर मग त्याला पॅक करतो मी इथे. ओके. आणि हे 2 प्रकार आहेत. काही गावकऱ्यांना हे अशा प्रकारे लागतात सोलून, तर काही लोक हे अशा प्रकारे न सोलता घेतात. का असं? याच्यामध्ये ही जी पातळ साल जी आहे ना त्याच्यामुळे ह्याचं एक स्टोरेज लाईफ किमान 1-2 महिन्याने जास्त वाढतं. ओके. आणि या सोललेल्या काजूमध्ये? हे सोललेले काजू जे आहेत त्याच्यामध्ये त्रास कमी. हे असं सोलत बसावं लागत नाही. पॅकेट फोडला की उचलले आणि खाल्ले. ओके. आणि त्याची स्टोरेज लाईफ? ह्याची स्टोरेज लाईफ पॅकेट फोडल्यानंतर आपल्याला ह्याला मॉइश्चर पासून वाचवायचं असतं. मॉइश्चर पासून तुम्ही जर एअरटाईट कंटेनर मध्ये जर ठेवलेत तर एक 3, 3.5, 4 महिने अगदी छान लागतात हे काजू. ओके. आणि हा त्याच्यापेक्षा 1 महिन्या 1.5 महिन्याने ह्याची शेल्फ लाईफ जास्त वाढते. तुम्ही जसे जसे सोलाल तसे तसे तुम्ही त्याचा युज करू शकता. फक्त दोन्ही याच्यात एकच काळजी घ्यायची, मॉइश्चर पासून आपल्याला वाचवायचं आहे त्यांना. आता हे जी लोक ज्यांना हे असे काजू सोलून हवे असतात त्यांना मी प्रोसेसिंगचे 45 रुपये घेतो. 1 किलोचे 45 रुपये. आणि ज्यांना हे असे न सोलता हवे असतात त्यांच्याकडून मी 1 किलोचे 35 रुपये घेतो. म्हणजे गावकरी तुमच्याकडे रॉ मटेरियल आणून देतात? रॉ मटेरियल आहे. हो. आणि ते तुम्ही प्रोसेस करून त्यांना पुन्हा देऊन टाकता? हो. ओके. आणि तुम्ही स्वतः पण विकता हे काजू? हो. माझे हे जे काजू जे आहेत हे माझ्या घरचे आहेत. हा. मग ते कसं किलो असतं? ते मी हा जो सोललेला काजू जो आहे तो मी 800 रुपयाने, लोकल मध्ये अर्धा किलो 1 किलो जे कोण घ्यायला येतात माझ्याकडे त्यांना मी हा 1 किलो काजू 800 रुपयाला देतोय. ओके. हा न सोललेला काजू जो आहे तो मी 700 रुपयाला देतोय. ही तुकडा पाकळी जी होते ती मी 600 रुपये किलोला विकतोय. आता किरण तुला एक माहिती आहे, आपल्या कोकणातल्या बरीचशी झाडांना ना कल्पवृक्ष म्हणतात. हो. कारण ना त्यातला बराचसा जो भाग जो असतो ना त्याचा वेगवेगळे जे भाग जे असतात त्या प्रत्येक भागातून काही ना काहीतरी फायदा होतोच होतो. जशी आता ही काजूची झाडं तुला दाखवली मी, काजूच्या बियाच्या दाखवल्या, काहीच वेस्ट नाही जात यात ना. हे बघ आता मी प्रोसेस केलंय ना तर त्याच्यामध्ये बिया सोलल्यानंतर ही जी टर्फल जी आहेत हा सगळा वेस्ट मटेरियल मानला जातो. पण हा वेस्ट मटेरियल जो आहे, ही जी टर्फल जी आहेत ना ती सुद्धा विकली जातात. ती 5 रुपये ते 7 रुपयाच्या रेटने विकली जातात. टर्फल? हो. प्लस आता मी जे काजूचे सोलायचं जे म्हटलं ते हा जो त्याचा भुसा जो निघतो हा देखील 18 ते 20 रुपये किलोच्या रेटने विकला जातो. अरे बापरे. म्हणजे लोकांना बघण्यासाठी हा कचरा वाटत असेल पण हा कचरा नसून याचे सुद्धा 18 ते 20 रुपये मिळतात. काय करतात ते? हे शक्यतो जे ह्यातना ना असं डाईंग कंपनीवाले जे आहेत ना. डाईंग कंपनी म्हणजे? कपड्याला रंग वगैरे देणारे ते लोक शक्यतो हा जो भुसा जो आहे तो ते लोक वापरतात. प्लस या टर्फलांमधून आहे ना ते तेल बाहेर पडतं, जे मगाशी तुला वाटीत तेल दाखवलं ना ते तेल बाहेर पडतं. ते कशाला लावतात? ते आपल्या मोठ्या ज्या खाऱ्या पाण्यातल्या ज्या बोटी ज्या आहेत समुद्रातल्या त्यांच्या बेसला लावलं जातं. प्लस जी खाऱ्या पाण्याची मशिनरी जी असते त्याला गंज लागू नये म्हणून त्यासाठी ती ऑइलिंग केली जाते. ती ह्या काजूच्या तेलाने ती ऑइलिंग केली जाते. ओके. म्हणजे कुठलाच वेस्ट मटेरियल नाही? वेस्ट मटेरियल नाही आहे. ठीक आहे. ती काजूचं बोंडू राहतं, जी दारू कुठे भेटेल?
ती पण बनवणार आहे, पण तो मी तुला नाही दाखवणार आहे. तर बघितलं तर कोणताच मटेरियल असा वेस्ट जात नाही आहे आणि हे आपले कोकणातले शेतकरी आहेत. मी मंदार कृष्णा मोरे. काजूची बाग माझी फार जुनी आहे. वडिलांनी माझ्या खूप वर्षांपूर्वी काजूची बाग लावली, ती जोपासली आणि आज त्याला आता फळं आलेत. तर त्यांना सांभाळायला आता मी आलो इथे आणि हा एक छोटासा घरगुती कारखाना सुरू केलेला आहे. माझ्या जवळपास, हे खेडच्या जवळपास राहणारे जे माझे शेतकरी बंधू जे आहेत, त्यांना जर त्यांचे जर काही काजूची झाडं जर असतील, त्यांना जर याचं उत्पन्न मिळत असेल आणि त्यांना ह्या बिया अशा फोडून हव्या असतील, तरी पण तुम्ही मला संपर्क साधू शकता. प्लस ज्यांना काजू हवे असतील, विकत हवे असतील, ते सुद्धा तुम्ही सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तो कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर मी किरणला डिस्क्रिप्शन मध्ये द्यायला सांगतोय. प्लस खेडमध्ये आल्यानंतर तुम्ही तहसील कार्यालयाच्या बाजूला कॅफे कॉर्नर आहे, शिवतर नाका. शिवतर नाक्याहून 8 किलोमीटर आंबाई धर्मशाळा हा बस स्टॉप आहे आणि इथे सीमावाडीमध्ये माझं घर आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर मी असाच सांगतो तुम्हाला अगोदर, 9220306563. परत रिपीट करतो, 922-030-6563. आता गुजरातीमध्ये तर बघितलं तुम्ही किती मेहनत असते. आपल्याला फक्त एवढीसा काजू दिसतो, डायरेक्ट आपण खातो त्याला, पण त्या मागे एवढी मेहनत केलेली असते, एवढी प्रोसिजर असते त्यामागे. आणि आपल्या कोकणातले शेतकरी असतात, तर नक्की ज्यांना काजू घ्यायचे असतील किंवा प्रोसेस करायसाठी द्यायचे असतील, म्हणजे ते स्वतः तुमच्याकडे जर बाग असेल आणि तुम्हाला ती प्रोसेस करून भेट करायची असेल किंवा विकतही घ्यायचे असतील आणि खेडमधले आसपास कोण असतील, तर त्यांनी नक्की यांना संपर्क साधा. आणि हे आपले खास मित्रच आहेत, हे पण व्हिडिओ बनवतात, स्वतःचे कॉमेडी व्हिडिओज असतात आणि हे पण थिएटर आर्टिस्ट आहेत. आणि आता ते लॉकडाऊनमुळे त्यांचा जॉब वगैरे गेला, त्यामुळे ते आता कोकणात येऊनच बसलेले आहेत. तर नक्की संपर्क साधा. इंस्टाग्रामला कोकणी साखरमानी या नावाने माझा आयडी आहे, तर तिथे सुद्धा तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकता आणि आवडल्यास फॉलो करा.